अरे आलात तुम्ही? मला वाटलं उशीर होईल. बरं झालं. आणि हे सगळं काय तू का करतेस? बाकीचे कुठे आहेत? अरे बाकीच्यांना आराम दिला जरा. म्हटलं आज मुलांसाठी आपण स्वयंपाक करूया. आई ना म्हणाली मला काय ग तेजस्विनी आज डायरेक्ट किचन मध्ये शिरलीस. मी पण म्हटलं तिला म्हटलं की अगं माझ्या मुलांच्या आवडीचं निवडीचं जे मला माहिती आहे ते दुसऱ्या कुणाला नाही माहिती. त्यांना काय हवंय नकोय हे जे मला कळतं ते दुसऱ्या कुणाला नाही कळत. बरोबर ना? बरोबर ना? नाही ते सगळं ठीक आहे पण पण हे सगळं तू का करते? नाही म्हणजे कशाबद्दल? का कशाबद्दल म्हणजे काय? आपल्या मुलांच्या आवडीचं जेवण बनवायला त्यांचे लाड करायला काही कारण लागतं का? नाही कारण नकोय पण आम्ही असं काय केलंय? आय्या असं काय म्हणजे एवढा मोठा बिझनेस करतोयस तू? गौतम आता स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला लागलाय. आईला कौतुक वाटणारच ना. आणि आज तर आपल्या कंपनीने मोठं डील क्रॅक केलंय. महत्वाचं डील काय हा शर्वरी. काय छान प्रेझेंटेशन दिलं रे मुलीने. मस्त मला आवडलं. अहिल्या तर कौतुक करताना थकत नव्हती. हो मलाही वाटलं नव्हतं ती हे सगळं क्रॅक करू शकेल. हा वेल स्मार्टच आहेत त्या परब बहिणी. ऑफकोर्स. अरे असणारच. उगाच का तू तिच्या प्रेमात पडलास? त्या विवाह सोहळ्यात लपून छपून लग्न करायला निघाला होतास. त्या मुलीसाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होतास है की नाही? आणि जयनी सुद्धा मदत केली तुला. ज्या काय शर्वरी विसरायला जिच्याशी खरं तर जयचा 36 आकडा आहे. त्या मुलीला आपल्या कंपनीत नोकरीवर ठेवलं ते मला न सांगता. आणि हे एवढं सगळं तुम्हाला माझ्यापासून लपवून ठेवावं असं वाटलं म्हणजे नक्कीच काहीतरी असेल ना तिच्यामध्ये. अगं असं काहीच नाहीये. हा अगं हे माहित होतं ना सगळं तुला. बस मी सांगतो. हो तू विसरली असशील. मी स्वतः तुला फाईल पाठवली होती न्यू एम्प्लॉईजची. अच्छा. तू साईन सुद्धा केलीयस. शी बाबा आजकाल ना खूप विसरायला होतात गोष्टी. वय होत चाललं आता बाबा माझं. पण हरकत नाही. झालं ना काम आपलं. डील साईन झालं फायनली. आता काढून टाक. कोणाला? कोणाला म्हणजे काय ती शर्वरीला कामावरतून काढून टाक ना. पण का? अरे अत्यंत आगाऊ मुलगी आहे ती. अशी आगाऊ माणसं नकोत बाबा आपल्या कंपनीत कामाला. तिच्यासारख्या 100 मिळतील आपल्याला हुशार मुली आहे की नाही? जय काय रे ती उद्धटपणे किती बोलली होती माझ्याशी विसरलास का तू? नाही. मग कामावरून काढून टाक ना तिला. आणि चला रे जेवायला. पण आज जे झालंय हा आय मीन फायदा झालाय आपला. हा किर्लोस्कर मॅम प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करायला तयार झाल्यात आणि हे सगळं तिच्यामुळे झालंय ना. हो. मग तिचं कौतुक करायचं सोडून असं काढून. अरे असं काय करतोस? कौतुक झालं की नाही त्या कॉन्फरन्स रूम मध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजून ओरडून ओरडून कौतुक केलं. कमी वाटतंय का? शर्वरी थँक्यू सो मच बाई. तुझ्यामुळे इतकं महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला झालं. झालं का? आता काढून टाक तिला. असं काय रे? बाकीच्यांना काय सांगायचं? कशाला काय सांगायला पाहिजे? आपण एका प्रोजेक्टसाठी एका प्रेझेंटेशनसाठी तिला हायर केलं होतं. ते प्रेझेंटेशन संपलं. झालं काम. पगार देतो ना आपण तिला. आणि तू काही कोणाला आन्सरेबल नाहीयेस आणि मी तुला आन्सरेबल नाहीये. पण तिला काय रिझन द्यायचं? जय किती स्ट्रेस घेतोस? तिला कशाला काय रिझन द्यायला पाहिजे? कोण आहे ती?
नाही बाबा, ती अत्यंत आगाऊ मुलगी आहे. आगाऊपणे विचारूही शकते. या शर्वरी परबला कुठलंही इंटिमेशन न देता काढून कसं टाकला असं वगैरे विचारायचा प्रयत्न केला. 2 महिन्याचा एक्स्ट्रा पगार दे बाबा आणि विषय संपो एकदाचा. मी असं नाही करू शकणार. Yeah, bring it on, baby! पोर जमली येशीवरती, चर्चा बोरिंग झाली. चल र भावड्या पार्टीला मग पारावरती आली. चल र पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. डॉल्बी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला. डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला. थामा थामा थामा, आज हम पार्टी करेंगे क्योंकि अपना बब्बर शेर जंगल जीत के आया है. मम्मी आइसक्रीम. का? माझ्याकडे काही रिझनच नाहीये प्रोफेशनली तिला जॉबवरून काढून टाकण्याचं. आई बघ, तिच्यामुळे फायदा झाला आपल्याला. मग प्लीज, मी असं नाही करू शकत. ती कंपनीची ॲसेट आहे. 2 ते 3 वेळा तिच्यामुळे कंपनीला नुकसान होता होता वाचले. आत्ता तिला जॉबवरून काढून टाकणं तिच्यावर अन्याय होईल आणि मी असं नाही करू शकत. आय एम रिअली सॉरी. ओके, ठीक आहे. ठीक आहे, तू तिला कामावरून काढू शकत नाहीस, पण आईचा अपमान मात्र झालेला तुला चालतो. युअर ओके विथ इट. ओके, आता तू ठरवलंस म्हटल्यावर मी काय बोलू शकते की नाही. म्हणजे दादाला आईच्या झालेल्या अपमानापेक्षा त्याचे वर्क एथिक्स जास्त इम्पॉर्टंट वाटतात. इट्स ओके. आता त्यांनी ठरवलंय म्हटल्यावर मान्य करण्यापासून दुसरा पर्यायच नाही आहे माझ्याकडे. प्लीज, माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ नको काढूस तू. आई ऐक ना. आई, माझं आसावरीवर ना खरंच खूप प्रेम आहे. म्हणजे आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचंय आणि आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत. आणि आय नो की तुझं आणि काकींचं म्हणजे तिच्या मम्मीचं पटत नाही आणि फॅमिलीजमध्ये पण क्रॉस आहे. पण आता त्यांना प्रॉब्लेम नाही आहे ना. अरे, मी तुझ्या प्रेमाच्या विरोधात नाहीये बाळा, पण आता मला सांग, तुझ्या आईच्या झालेल्या अपमानापेक्षा तुला तुझं प्रेम महत्वाचं आहे का? तुझ्या आईला होणाऱ्या त्रासापेक्षा तुला तुझे वर्क एथिक्स महत्वाचे आहेत का?